आज मी तुम्हाला झटपट अशी दाखवणार आहे कोथिंबीर वडी। त्यासाठी बघा एक छोट्या आकाराची जुडी घेतली होती कोथिंबीरची। वाडगं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा 1 वाटी बेसन पीठ असं दाबून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे बघा मी तांदळाचं पीठ टाकणार आहे, 2 चमचे सफेद तीळ, थोडासा ओवा हातात चोळून घेतलेला आहे, 1 चमचा धने जिरे पावडर, थोडीशी हळद, थोडीशी एकदम मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग पावडर, त्यात टाकायची आपल्याला बघा हिरवी मिरची, आलं आणि लसूण आणि थोडंसं जिरं असं मी कुटून घेतलेलं आहे। आता हे काय करायचं माहिती का, आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि कालवून घ्यायचे। थोडं थोडं पाणी टाकून बघा मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यात मध्ये टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं तेल आणि चांगलं कडक गरम होऊन देऊया। छोटा अर्धा चमचा टाकायचं आपण ह्याच्यामध्ये जिरं आणि आपण जे कुटून घेतले होते ना हिरवी मिरची, आलं, लसूण, त्यातलं मी अर्धा चमचा ठेवलं होतं। मस्त असं घ्यायचं पहिलं परतून आणि ह्यात टाकायचं आपल्याला कोथिंबीर। 2 मिनिटं मिडियम गॅसवर परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये बघा हे वाटलेलं आपण टाकून घ्यायचं सगळं। आता हे काय करायचं माहिती का, आपल्याला मिक्स करून घ्यायचे। मस्त असं पीठ शिजलं होत जातं आणि ह्याच्यामध्ये काय होतं, गाठी वगैरे काय होत नाहीत। आणि आपल्याला काय करायचं, एक 2 ते 3 मिनिटासाठी ह्याच्यावर झाकण ठेवायचं। बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं, तर आपण झाकण काढून घेऊया। मस्त असं बघा चांगले वाफलून गेलेलं आहे। ट्रे घेतलेला आहे आणि त्याला बघा मी तेल लावून घेतलेलं आहे। बघा अशा पद्धतीत झालेलं आहे, घट्ट एकदम होतं। थंड झाल्यानंतर आपण ह्याला कापायचं, तोपर्यंत ह्याला थंड होऊन देते। थंड झालेत बघा एकदम। आता ह्याला आपण कट करून घेऊया। मस्त अशा निघतात बघा, एकदम छान निघतात हे बघा। तव्यामध्ये बघा मी तेल गरम करत ठेवलेलं आहे, चांगलं गरम झालेलं आहे, गॅस आहे मीडियम। आता आपण हे टाकून घेऊया। थोड्या वेळानं असं हलवत राहायचं बरं का सारखं। मस्त बघा झालेलं आहे ते, आणि जास्त पण असं तेल टाकलं नव्हतं की तळून काढायसारखं, थोडंसंच तेलावर आपण करून घेतलेलं आहे। मस्त बघा झालेलं आहे एकदम कुरकुरीत। आता हे काढून घेऊया आपण। काढून घेतल्यात बघा आणि हलकेशा थंड झालेत बरं का, जास्त थंड नाही, नुसतेच मी काढलेले आहेत। तर बघा अशा पद्धतीत मध्ये होतात एकदम खुसखुशीत हे बघा। आणि आतून बघा किती छान मस्त मापात, म्हणजे कोथिंबीर पीठ सगळं मापामध्ये। फक्त आता मी जी मिरची पावडर टाकली त्याच्या जागी तुम्ही ती नुसती हिरवी मिरची वापरली तर चालेल। तुम्ही काय अशा पद्धतीत वड्या करता का, जरा मला कमेंट करून सांगा। जुन्या पद्धतीत आपल्या तर मी खूप रेसिपी मी कोथिंबीरच्या अपलोड केलेल्या आहेत वडीच्या, ही थोडीशी आपण जुन्या पद्धतीत म्हणजे सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।